मला प्रश्न आता विचारायचा, मैत्रीण आलेलीच आहे, मी तिला एक प्रश्न विचारला की तू जशी सेटवर असतेस, जशी दिसते आम्हाला, तशीच आहे का ती पर्सनल आयुष्यात सुद्धा? काय सांगायचंय? ठरवून नाही, जे खरं ते सांग. अजिबात नाहीये. म्हणजे जितकं मला माहितीये ती खूप सेटवर शांत असत असेल किंवा सगळ्यांना वाटत असेल की सुरुची म्हणजे शांत आहे का, असं वाटत होतं सुरुवातीला. मग उत्तम, सगळे ओळखतात तिला. म्हणजे तिला सांगावं लागतं, सुरुची थांब, अच्छा श्वास घे, मग बोल, थांब जरा. एवढी बडबड करते आयुष्यात, पर्सनल आयुष्यात? मी खरंच आहे, खूप आहे, त्यामुळे मला बोलायला खूप आवडतं. डाएट कॉन्शियस पण आहे असं? अरे ते तर विचारू नकोस. ती रोज रात्री साधारण भरल्या ताटावर असं म्हणू शकते की बास, उद्या सकाळपासून मी डाएट करणार आहे, आणि त्याच कन्व्हिक्शननी ती रात्री तेजू जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे हे म्हणू शकते. आम्ही नवरात्रीत कसं रात्री रहदारी असते रस्त्याला, मुंबई तशी झोपत नाही. आम्ही ठाण्यात होतो एक दिवस आणि रात्री जेवण झाल्यावर शतपावली करूया असं म्हणून आम्ही एक बाहेर पडलो आणि तलावपाळीच्या मोठ्या तलावावर आम्ही फिरत होतो आणि गप्पा मारता मारता आम्हाला असं सडनली लक्षात आलं की तलावाच्या पलीकडे लांबवर आपल्याला एक आकाशपाळणा दिसतोय. ही वेळ रात्री 12:30ची वगैरे. आणि असं तिथे आम्ही 2 मिनिटं बघत राहिलो आणि आमचं असं झालं की वाव यार, 1 मिनिट तो हलतोय म्हणजे तो चालू आहे, आपल्याला तिथे जायचंय. रात्री 1:30 ते 1:45च्या सुमारास जत्रेमध्ये 2 झीच्या हिरोईननी आकाश पाळण्यात जाऊन बसल्या होत्या. फक्त दोघी? नाही, हिचा भाऊ पण होता. असं म्हणतात. बाकीचे लोक होते की नाही? बाकीचे लोक आम्हाला बघत होते, अरे या यांचं काय चालू आहे. तुम्ही आकाश पाळण्यात एवढ्या रात्री बसला होतात? हो. म्हणजे लहानपणीचा हा वेडे पण आता आम्ही बघितलं. म्हणजे असं म्हणतात ना की मुलांचे पाय पाळण्यात दिसत, यांचे आकाश पाळण्यात. खूप छान वाटलं खरं तर तुम्ही दोघी आलात. आणि एक त्यातली गोष्ट खूप छान आहे की तुम्ही अजूनही मनानं खूप लहान आहात आणि माणसानं लहानच राहावं. जे आम्ही करतो आम्ही कधी मोठे होणारच नाही. करेक्ट. थँक्यू तेजश्री, जोरदार टाळ्या तेजश्रीसाठी. तू आलीस, खूप छान वाटलं.